नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलेलं आहे त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। मुख्यमंत्री शिंदेंकडून मनोज जरांगे यांना GR कॉपी सुपूर्द। स्टेजवर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जरांगेंनी स्वीकारली GRची ही कॉपी। या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या। अध्यादेशाला धोका झाला तर सगळ्यात आधी मुंबईला आझाद मैदानाला उपोषण करणार। अध्यादेश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची। आम्हाला न्याय दिलाय, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या, या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा। मी शेतकऱ्याचा मुलगा, मला वेदना माहिती आहेत, त्यामुळे मी शपथ घेतली होती। आता मी माझी शपथ पूर्ण केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय। सरकारनं दिलेल्या GRनं ओबीसींवर अन्याय की मराठ्यांना फसवलं जात आहे याचा अभ्यास करणं गरजेचं। भुजबळांची सावध प्रतिक्रिया। सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही। मराठे ओबीसी मध्ये आल्यानं त्यांनी 50% संधी गमावली। तसंच EWSचं 10% आरक्षणही आता मराठ्यांना मिळणार नाही। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर भुजबळ यांची ही प्रतिक्रिया। मागासवर्गीयांचे अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर। लवकरच कोर्टाची दारं आपण ठोठावणार। सदावर्तेंचा कोर्टात जाण्याचा इशारा। मी ओबीसी आणि खुल्या वर्गातील भावांच्या अधिकारांचा रक्षक। सोमवारी उद्या लोकांना घरी जाऊ द्या। सोमवारी सर्व घोषणा करणार। सदावर्तेंची माहिती। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची अंमलबजावणी सरकार करेल, हा शब्द मी मराठा बांधवांना देतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। मराठा समाजानं कायम एकजूट दाखवली। गालबोट न लावता आंदोलन यशस्वी झालं, हे काम जरांगेंनी केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। हे आंदोलन आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं। कुठेही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोंचं आंदोलन आपण यशस्वी केलं, त्याबद्दल देखील मी मनापासून धन्यवाद देतो। मराठवाड्यात अतिशय कमी कुणबी नोंदी सापडल्यात, त्यामुळे शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं 1 वर्षाची मुदतवाढ द्या। जरांगे यांची मागणी। जी संधी शिंदे समिती काम करते, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात। म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं होईना 1 वर्षाची मुदतवाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या। गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल। झुंडशाहीनं कायदे नियम बदलता येत नाही। 16 फेब्रुवारीपर्यंत GRवर हरकती मागवण्यात आल्या आहेत। मराठा आरक्षणावर भुजबळांचं वक्तव्य। तूर्त असं वाटतंय की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय, परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही। एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाही। सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सरकारच्या निर्णयावर कुणी हरकत घ्यावी, कुणी घेऊ नये, हा ज्याचा त्याचा अधिकार। सर्व बाबी लोकशाही प्रक्रियेतूनच चालणार। भुजबळांविषयीच्या प्रश्नांवर मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये कधी वाद होऊन देणार नाही। नेते आमच्यात भांडणं लावतायत। मनोज जरांगे यांचा भुजबळ यांच्यावर निशाणा। आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही। आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नेते, हे लय नमुने बाजी।